भगवान दत्तात्रय प्रभूंनी 6वा गुरु केला तो म्हणजे चंद्र. चंद्र या गुरुकडनं दत्तप्रभूंनी साधकाला, मुमुक्षाला नवी दृष्टी दिली आहे. दत्तप्रभू म्हणतात की चंद्रावरती आपल्याला विविध कला भासतात. एक एक कला पूर्ण झाल्यानंतर 15 कलांनी युक्त असलेला चंद्र हा पौर्णिमेचा चंद्र गणला जातो. आणि तसंच शून्य कला झाल्यावरती आपण अमावस्या म्हणतो. तेव्हा चंद्र आपल्या दृष्टीस दिसत नाही. पण मुळात या सगळ्या कलांचा विकार हा चंद्रावरती असतो का? तर नाही. सूर्याच्या गतीमुळे आपल्याला चंद्रावरती हे सगळ्या कलांचा भास होतो. मुळात या कुठल्याही कला चंद्राला ग्रासत नाही. कुठल्याही विकारांनी चंद्र बाधित झालेला नसतो. तर चंद्र हा स्वतंत्र स्थिर असतो. दत्तप्रभू म्हणतात की त्या चंद्राप्रमाणेच आत्मा हा नित्य स्थिर आहे. आत्मा हा लहान नसतो, आत्मा हा वाढतही नाही, आत्मा हा प्रगटही होत नाही आणि आत्मा हा नष्टही होत नाही. तर आत्मा आपल्या अस्तित्वाने देहावरती या विकारांचा भास करवतो. आत्म्याचं स्वतंत्र अस्तित्व हे शुद्ध पूर्ण परब्रह्म रूप असतं. पण आपल्याला या सगळ्या विकारांमुळे हे सगळं सत्य भासतं. त्यामुळे दत्तप्रभू म्हणतात की प्रत्येक साधकाने मी हा देह नाही, मी हा नष्ट होणारा देह नाही, तर मी हा चिरंजीव, चिरंतन असलेला शुद्ध परब्रह्म तत्व असलेला आत्मा आहे, हा भाव ठेवून साधन करायला पाहिजेत. याचा अभ्यास दृढ करायला पाहिजेत. प्रत्येक साधकाने या दृष्टीने अभ्यास केला तर आपल्यालाही त्या शुद्ध परब्रह्म तत्व असलेल्या आत्म्याचं अस्तित्व, आत्म्याची जाण होईल, आत्म्याचं साक्षात्कार होईल. तसेच दत्तप्रभू म्हणतात की चंद्राचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे शीतलता. तर प्रत्येक साधकाने शीतलता अंगी बाणायला पाहिजेत. आणि ज्याप्रमाणे चंद्र आपल्यातलं अमृत हे चकोराला देतो, त्याप्रमाणे आपणही या जगामध्ये वावरताना प्रत्येक मुमुक्षाला मदत करत जायला पाहिजेत. प्रत्येक साधकाने तीच शीतलता अंगी बाणून त्याच भावाने या जगात वावरायला पाहिजेत. ही महत्त्वाची शिकवण दत्तप्रभूंनी आपल्याला चंद्राकडनं दिली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जयशंकर. नमस्कार.